आपण स्तोत्र संहिता 31 आणि त्याचं मी 24वं वचन फक्त आपल्याकरता वाचतो. स्तोत्र संहिता 31 वचन 24, श्रद्धे संबंधी साक्ष. अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. हालेलुया. परमेश्वराची आशा धरणारे सर्वांनी काय करायचं आहे? धीर धरायचा आहे आणि हिम्मत बांधायची आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने, जो आमचा प्रभू आमचा देव, जो धीराचा वीर आहे, आणि मला हे दृष्टांत पण झाला होता की मी धीराचा वीर आहे. धीर शिकावा आमच्या परमेश्वराकडून, संयम शिकावा आम्ही आमच्या परमेश्वराकडून, येशू ख्रिस्ताकडून. तर आमच्या प्रभूने जे कार्य सुरुवात केली आहे आणि जी निवड आम्हाला दिलेली आहे ती मी आपणाकरता थोडक्यामध्ये आज मी घेईल की येशू ख्रिस्ताने परमेश्वराचं कार्य जेव्हा आरंभ केलं, सुरुवात केली परमेश्वराच्या कार्याला, की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, आपलं मन तुम्ही काय करा? फिरवा. ही जेव्हा सुरुवात केली आणि लोकांना त्या मार्गातून त्यांनी अंधारातून प्रकाशाकडे कसं येता येईल हे जेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली, तेव्हा परमेश्वरांनी पाहिलं की माझा काळ या पृथ्वीवरती काय आहे? सीमित आहे. तर याच्यानंतर पण, कारण की मी शारीरिक रूपाने इथे राहणार नाही, मी आध्यात्मिक शरीराने त्यांच्याबरोबर आहे, पण शारीरिक रूपाने मी त्यांच्याबरोबर नाही. मग ह्या गोष्टी अजून ज्या जगामध्ये ज्या लोकांना माहीत नाहीत, अशा लोकांना पोचे करण्याकरता मला काय करावं लागेल? मला सहकारी घ्यावे लागते, आहे ना. मग हे सहकारी, हे बंधू मी कसे घेऊ? एक छानसा कित्ता परमेश्वराने आम्हाला घालून दिला आहे, त्या कित्त्याच्याद्वारेच आम्ही एकत्रित आहोत, आणि ती म्हणजे काय? प्रार्थना. आपले सहकारी, आपले लोक निवडण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने काय केली? रात्रभर प्रार्थना केली. रात्रभर प्रार्थना केली. त्याच्यानंतर त्यांनी आपले शिष्य निवडले. आणि किती निवडले? 12 आहे ना. 12 निवडले की हे काय करणार आहेत? पुढचं कार्य करणार आहेत. मग ही जी प्रार्थना आणि जे आमची निवड, आणि त्या शिष्यांनी जेव्हा प्रार्थना केली, मग त्यांची निवड, आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे निवड करता करता आज आम्ही काय केलो आहोत? निवडले गेलो आहोत. कोणी आमच्यासाठी प्रार्थना केली असेल, कारण की परमेश्वराची इच्छा नाही की कोणतंही लेकरू त्याच्यापासून दूर जावं. म्हणून आम्हाला नाही माहिती की आमच्यासाठी कोणी प्रार्थना केली, पण त्यांनी प्रार्थना केली म्हणून आज आम्ही त्याच्यामध्ये निवडलेले आहोत. आणि जे निवडलेले आहेत थोडके, पण ते कार्य काय करतात? जगाची उलथापाल करण्याचं सामर्थ्य ठेवतात. मग असे लोक, अशी माणसं परमेश्वराला हवी आहेत. येशू ख्रिस्ताचं नाव जरी आपण, जसं एक म्हणे की म्हणजे पारस नावाचा दगड असतो, आणि त्या पारसाला म्हणजे समजा लोखंड जरी लावलं तर त्याचं सोनं बनवून जातं. तर परमेश्वराकडे आम्ही निदान लोखंडाप्रमाणे तरी गेलो पाहिजे. कचरा घाणीप्रमाणे जाऊ शकत नाही आम्ही. निदान लोखंड तरी असलं पाहिजे, तर तो आम्हाला स्पर्श करेल तर काय होईल? आमचं सोनं होईल. आमचा देव परीस आहे, ज्याला शिवलं त्याचं सोनं उकळलं. आम्ही लोखंडी हृदयाचे, आम्ही कठीण हृदयाचे, आम्हाला कृषी होईल. पण हे लोक निवडायला परमेश्वराने काय केली आहे? प्रार्थना केलेली आहे. आणि मग अशा लोकांची निवड केल्याच्या नंतर लुकाचं
शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचन 1 ते 3. काय आता निवड केली आहे, प्रार्थनेच्या द्वारे निवड केली देवाने, परमेश्वराने निवड केली. आम्ही निवड करतो, घाईघाईने निवड करतो. आम्ही लगेच कोणावरती पण विश्वास ठेवतो आणि तो आमचा विश्वास काय होतो, टिकत नाही, कारण की आमची निवड चुकीची असते. सुंदरशी मुलगी वरून दिसायला असली तर पसंत लगेच होते, पण तिचे गुण आम्हाला माहीत नसतात, तर ती सुंदरता काही कामाची पडत नाही. 4 चौघामध्ये सुंदर दिसेल पण ती काहीतरी बोलेल तर ती चालेल काय. म्हणून गुण हे तितकेच महत्त्वाचे असतात. आता येशू ख्रिस्ताचे शिष्य सगळे धष्टपुष्ट, सुंदर, देखणे, रुपडे, चिकणे असं याचं वर्णन केलेलं नाही त्यांनी, कारण तर रफ अँड टफ होते. आता पेत्र रात्रभर समुद्रामध्ये मासे धरणारा माणूस, समुद्राची ती हवा, खारी हवा लागून लागून कसा असेल तो, त्याचे केस काय शॅम्पूने धुतलेले राहणार काय, काय अत्तर मारून तो मासे धरायला जात असेल काय. त्याच्या कपड्याचा वास, त्याच्या अंगाचा वास, त्याचे केसही इसकाटलेले, पण त्याच्यामध्ये गुण काय आहेत, आज्ञाधारकपणा काय आहे हे परमेश्वर जाणतो, आमचं रूप नाही. स्त्रीची सुंदरता, तिचे केस गुंफणे, दागिने घालणे, चांगले नटणे यावरती नाही, तर परमेश्वराची सेवा ती कशी करते यावरती अवलंबून आहे. म्हणून जेव्हा इसाकाला पत्नी मिळवायची होती आणि अब्रामाने आपल्या दासाला सांगितलं की जा आणि माझ्या गणोगोतामधून जाऊन पत्नी ढूंढून आण, आणि तो दास एवढा विश्वासू, सेवक एवढा विश्वासू, तो गेला आणि त्यांनी प्रार्थना केली पहिली की आता मी इथे प्रार्थना करतो परमेश्वर की माझ्या धन्यावर जर तुझी कृपादृष्टी असेल, आत्तापर्यंत तुझी कृपादृष्टी आहे पण आता आहे, तर माझा धनी इसाक याच्यासाठी जी मी मुलगी शोधायला आलोय, तर आता जी मुलगी समोर येईल आणि मी तिला म्हणेन की मला पाणी पाज, आणि ती म्हणेल की मी तुलाही पाजते आणि तुझ्या उंटाला पण पाजते, तर मी समजेल की माझी यात्रा कशी झाली आहे, सफळ झाली, पूर्ण झाली, आणि तू माझ्यावरती प्रसन्न आहेस. मग तो सेवक धन्याचा दास का असेना, आम्ही तर दास कोणाचे आहोत, त्याचेच आहोत. मग आम्ही प्रार्थना करतो आमच्या लोकांसाठी की लोक सगळे परमेश्वराचे आहेत, पण आम्ही प्रार्थना करतो, दास प्रार्थना करतो की माझ्या धन्या, मी प्रार्थना करतो की जे तू लोक पाठवतोस तर ते तुझी कशी करणारे असे, सेवा करणारे असावे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कसे आहेत ते टिकणारे असावे. मग मी जे त्यांना सांगेल तसे ते वागले पाहिजेत. मग जसं रिबकाने विहिरीत जाऊन आता 10 उंटाला पाणी पाहिजे, तर 1 उंट नाही तरी 40 लिटर जर पाणी पिला तर 10 उंटाला किती लागेल, 400 लिटर. ते कुठून आणायचंय, विहिरीतून काढून आणायचं. मग ती पायरीने खाली जायची आणि घागर भरून वर घेऊन यायची. असं नाही की बा तिथं मोठ लावली होती किंवा बैल लावले होते आणि ते पाणी पडत होतं, अशातला भाग नाही. म्हणजे काम करणारे भाग कसे पाहिजे, निवड कशी आहे, काम करणार पाहिजे. शास्त्री पुरुष सगळे चांगले नव्हते काय, व्यवस्थित वेशभूषा धारण करणारे, चांगले वस्त्र घालणारे, अत्तरांनी सुगंधांनी माखून आलेले, प्रार्थना करणारे होते ना सगळे शास्त्री पुरुषी. मग येशू ख्रिस्त पण तो तर राजाचा राजा, त्याने पण निवडत नाही. हे लोक हे तर हे रात्रभर मासे धरताय, याच्यामुळे याने काय म्हणजे तोंड धुतलंय का नाही काय माहीत नाही, ते याकोब जब्दीच्या मुलांनी काय आंघोळ केली का नाही माहीत नाही, तो दुसरा आहे त्यांनी काय केलं माहीत नाही, हे काय बरोबर माणसं नाही, त्यांचे कपडे बिडे काय बरोबर नाहीत, हे माणसं व्यवस्थित माणसाला व्यवस्थित कपडे धारण करण्याला मी जर पाठवलं तर मग हे सगळं व्यवस्थित होईल, असं परमेश्वराचं ध्येय नाही आहे. पोशाख नव्हे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हे वरून आहेत, फक्त आतून हे टिकणारे नाहीत. आत्ता जर यांना म्हणलं मी की तुम्ही जा गावामध्ये आणि लोकांसाठी प्रार्थना करा आणि तुम्ही दुसरं वस्त्र घेऊ नका, हेच वस्त्र धारण करा, तर मशीन नाही, अरे मशीन असं कसं काय,
आम्ही रोज आंघोळ करणार आहे, रोज वस्त्र बदलणार आहे. आता एकच वस्त्र घेऊन गेलो गावामध्ये 10-12 दिवस लागतील, काय होतं तर मग त्याचं काय अंगाचा वास येईल, कपडे घाण होतील, धूळ उडेल सगळी. हां, आणि तू म्हणतो की जिथं जा त्याच घरात राहा. आता ते काय खायला जातं आम्हाला माहीत नाही. त्यांनी आम्हाला माहिती पडला आठवडाभर भाकर आणि मीठच खायला दिलं तर गरीब आहे तो समजा घरातला, नुसती भाकरच खावी लागली तर, सुक्की भाकरच असली त्याच्याकडे तर घर तो नीतिमान आहे, सात्विक आहे, धार्मिक आहे, पण त्याच्याकडे खाण्याकरता काहीच नाही. तो सुक्की भाकर खातो, कांद्याबरोबर भाकर खातो, चटणीबरोबर भाकर खातो. मग मी आज मला जी सवय पडली आहे टंगडी तोडायची, टंगडी मोडायची, हां, मग हे मशीन हे कसं काय चालणार ना? परमेश्वर चालतो. हे लोक हे करू शकतात. मी जे प्रार्थना करतो, प्रार्थनेद्वारे मी जे निवडतो, तर हे लोक हे करू शकतात. आणि म्हणून त्यांनी जी कामगिरी आपल्या शिष्यावरती पाठवलेली आहे की जा आणि लोकांना सांगा की स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. जे मी सांगतो तेच तुम्ही सांगा. पण आपल्यासाठी जाताना तुम्ही दुसरा अंगरखा घेऊ नका, पायात एकच जोड असू द्या, झोळीबिळी घेऊ नका, असं जा. आणि ज्या नगरामध्ये, ज्या घरामध्ये जाल त्या नगरामध्ये ते चांगलं घर तुम्ही शोधून काढा. काय करा, फार महत्त्वाचं आहे. पाठवून दिलं नाही नुसतं. तर आता धारकडीत मला पाठवलं समाचारासाठी. मी समजा बांद्रेहून आलो आहे आणि धारकडीमध्ये मला पाठवलं 2-3 दिवस. तर जा तिथं त्या एरियामध्ये जा. तू कसं बरोबर काही घेऊ नको, माझं नाव फक्त बरोबर घेऊन जा, तू सुसमाचार दे फक्त. आणि अशा घरी राहा की ते घर कसं असेल, चांगलं असेल. ते शोधून काढ. घर पण मला शोधून काढायचं आहे. आता घर मी शोधून कसं काढणार? येशू ख्रिस्ताने माणसं कसं काय शोधून काढले, तसंच मला घर पण शोधून कसं काढणार? मी प्रार्थनेच्या द्वारे घर शोधून काढणार की प्रभू येशू ख्रिस्ता, तू मला हे काम करत दिलीस, तुझ्या नावाने मी चाललो आहे, तर ते घर प्रभू मला मिळू दे. जेव्हा जुन्या करारामध्ये एलिया पळून गेला आणि एलिया डोंगरामध्ये लपून राहिला आणि एलियाने सांगितलं की तुझ्या लोकांना सगळ्यांना मारलंय, आता कोणीच नाही दिलं, तरी परमेश्वर म्हणतो की अजून असे 3000 का 7000 माणसं आहेत जे त्यांनी बालदैवाचं पुढे गुडघे टेकलेले नाहीत. म्हणजे तू ज्या एरियामध्ये जातो तिथं सगळेच हे नाही आहेत, तर विश्वासणारे पण आहेत. पण हे कसं शोधणार आहेस तू? जसं मी तुला शोधून काढलं, कसं? प्रार्थनेच्या द्वारे. तसं तू शोधून काढ प्रार्थनेच्या. त्या घरामध्ये जा आणि मग तिथे गेल्यावरती म्हण की प्रभूची शांती तुम्हाला असो, परमेश्वराची शांती तुम्हाला असो. ते ओळखतील की हा प्रभूचा दास आहे आणि ते तुझा आदरवित्य करतील. आणि मग त्या घरामध्ये राहा आणि जे देतील ते तू ते खा. मग आणि जोपर्यंत तू तिथं सांगतोस तोपर्यंत तिथेच राहा, ते घर सोडू नको. का? तुझ्यामुळं त्या घराला आशीर्वाद प्राप्त होईल. देवाचा सेवक, देवाचा खरा सेवक, खरा आध्यात्मिक जेव्हा घरी येतो तेव्हा तो देवाचे काय घेऊन येतो? आशीर्वाद घेऊन येतो. आपल्या मामीच्या घरी 40 लोक जेवायला येत होते. किती? पालक सांगायचे की आम्ही 2-3 जण येतो आणि यायचे 40, 30, 20. आणि सगळ्यांची सेवा मामीने केली. जितकेही सेवक आले त्या घरामध्ये आले सगळे तृप्त होऊन गेले. म्हणून आज ते घर पुढे आहे ना, आपल्या डोळ्यासमोर आहे ना, ते लांब तर नाही, कल्पनेच्या पलीकडे का नाही. ते निवड, धार्मिकता, प्रार्थना. कोणाला खायला दिल्याने आमच्या घरातलं राशन कमी होत नाही. कोणाला 2 घास चारल्याने माझं काही बुडत नाही. जो असा विचार करत असेल, जो ज्याच्या मनात असा विचार येत असेल ना, तो सगळ्यात दुनियेतला सगळ्यात दरिद्री आणि कंगाल माणूस आहे. ज्याच्या मनामध्ये असा विचार येतो की मग काय मला हे कष्ट, अरे हे आले 10-12 लोक, त्यांच्यासाठी काहीतरी बनवा, काही करा, काय मी काम म्हणतो म्हणून याचं हे करायचं.
जर परमेश्वराने असा विचार केला असता, देवाने येशू ख्रिस्ताने विचार केला असता, अरे मी तर सेवा तर केलीच, तुझं राज्य तर मी गाजवलं, पण काय तुम्हाला क्रूसावर पण मारणार का आता? हा, प्रार्थना करून मी शिष्य निवडून दिले ना, आता बस कर ना, का मला तू शेवटपर्यंत मी मारायचं ठरवलं, तरी किती मी सहन करू? म्हणजे हे करून येतं बायांचं उदाहरण येतं, घरातल्या माणसाचं कुरकुरीचं उदाहरण येतं. सगळं तर झालं, आता काय इतके जे भांडे घासणार कोण? हा, एवढे इतके कांदे कापणार कोण? त्या घरामध्ये जे कुरकुरीचं जेवण म्हणतो, जे कुरकुरीचं होतं, आणि ते जेव्हा केलं तर प्रार्थना तर तुझी सफळ होणार नाहीच, पण तुला आशीर्वाद प्राप्त होणार नाही. कारण की प्रार्थना केली ते आम्ही फक्त इथून एवढी वरती केली, आम्ही अंतःकरणापासून केली नाही. अंतःकरणापासून केली असते तर आमची निवड झाली असते. बरोबर आहे ना? रिबेका जशी निवडली गेली इजाकाला, तिच्यापासून वंश झाले. हा, निवड केली गेली जशी हन्नाची, शमूएल जन्माला आला. निवड केली गेली एस्तरची, सगळे यहुदी वाचले. असे परमेश्वर निवड करतो. ज्यांची सेवा भावाची इच्छा मनापासून आहे, अशांची निवड परमेश्वर करतो. परमेश्वराला माहिती आहे की पेत्र आहे हा, जो रात्रीचा तुफानामध्ये सगळीकडे हे करू शकतो, आणि जो एवढे कष्ट करून पण मला म्हणू शकत नाही की प्रभू मी रात्रभर धरलाय, आता तू मला काही जास्त ज्ञान देऊ नकोस, मला घरी जाऊ दे, तू झोपू, थकलोय मी एकटं, आत्ताच तर मी आले, 1 तास बसणार, त्याच्या पुढे बघू काय होतं. असं नाही. तो म्हणतो की प्रभू रात्रभर कष्ट करून मी काही धरलं नाही, पण तू म्हणतोस तर मी टाकतो. काय होईल? अजून मला जाळं एकदा पण जमा करावं लागेल ना. काय होईल? मी 2दा-3दा प्रार्थना केली, अजून प्रार्थनाच करायची ना, करतो ना प्रार्थना. कारण की प्रभू तू प्रार्थना केलीस माझ्यासाठी, तू प्रार्थना केलीस माझ्या घरासाठी, तू बलिदान दिलंस माझ्या घराण्यासाठी. मी पापी असतानाच बाप्पा तू क्रूसावरती गेलास, ते फटके माझ्यासाठी काढले, ती सगळी आजारमुक्ती मला मिळावी, माझे सगळे रोग दूर व्हावेत, मला पापाची क्षमा मिळावी. प्रभू हे तू माझ्यासाठी केलंस, मग मी काय प्रार्थना करू शकत नाही? मी काय तुझ्यासाठी झटू शकत नाही? मला तर क्रूस खांबावरती जायला तू सांगितलं नाही, ते बलिदानाचा मी योग्यताच पण नाही. कारण की मी म्हणतो की तेवढं पवित्र पण आम्ही नाहीत की त्याच्यासाठी बलिदान व्हावं म्हणून. नाही असतो तर कधीच बलिदान झालं असतं, लोकांनी कधीच आम्हाला दगडमार केला असतो, कुठंतरी पडलो असतो, पौलासारखे, पेत्रासारखे उलटे टांगलो गेलो असतो. आज एवढं 20-22 वर्ष आम्ही आहोत ना, सगळे सेवा करतात, सुरक्षित सेवा करतात. आणि धन्यवाद प्रभूला की प्रभू जाणतो सगळ्यांचं कोण किती कमजोर आहे, काय आहे, त्याची कमजोरी माहिती आहे. तसं परमेश्वर त्याला चालवतो, तसे आशीर्वाद पण देतो. पण जेव्हा परमेश्वराला प्राप्तीचं आम्हाला ध्येय लागतं, तेव्हा प्रार्थनेच्या द्वारे जशी त्याने निवड केली तशी आम्हीही प्रार्थनेच्या द्वारेच आमच्या घराची निवड करू शकतो, आमच्या मुलाबाळाची निवड करू शकतो. की परमेश्वरा मी तुझ्या चरणी प्रार्थना करते, हा चांगला झाला पाहिजे. कारण की तू प्रार्थनेद्वारे निवडलंस तुझ्या शिष्यांना. मग आज प्रभू माझ्यासाठी बाप्पा तीच निवड कर, माझ्या घरासाठी काय कर, तीच निवड कर. कोणचं काम आहे? मग कोणचं काम, कोणची कामगिरी आम्हाला परमेश्वर देतो? परमेश्वर आम्हाला असं काय कोणचं कष्टाचं काम देतोय? कोणत्या आमच्या पूर्ण घराला त्यांनी कष्टाचं काम दिलंय? ज्याला द्यायचं त्याला तो देतो, ज्याला पाचारण करायचं त्यालाच तो पाचारण करतो. म्हणून 2000 वर्षापासून 2025 वर्ष झाले येशू ख्रिस्ताला, तेव्हापासून ह्या 12 शिष्यांची खरी नावं बायबलमध्ये आलेली आहेत. त्यांच्याद्वारेच सगळं कार्य झालेलं आहे. देवानी करून घेतलं, कारण की त्याचं एक शिष्य
कोणाला दगडमार झाला, कोणाला तलवारीने कापलं, कोणाला क्रुसावर उलटं लटकवलं, कोणाला मंदिरावरून खाली फेकून दिलं, डोंगरावरून खाली फेकून दिलं. तर हे कारण की जो संपूर्ण समर्पण करू शकतो, सांगण्याचा अर्थ काय की परमेश्वर पाहतो की कोण संपूर्ण समर्पण करू शकतो, कोण खरी सेवा करू शकतो. तर उदाहरण मी काय देतो त्याच्यामध्ये खरी सेवा काय असते, जे घरानं परमेश्वराला समर्पित होऊन परमेश्वराला, आता तुम्हाला आता येशू ख्रिस्ताचं अजून एवढं माहिती नाही, पण जेव्हा पुढे याल तर परमेश्वराला हे माहीत नाही करायचं की बा अरुणा कशी आहे आणि ती मला जाणत नाही, माझं नाव जाणत नाही, पण तुम्ही तुमचा स्वभाव आणि तुमची धार्मिकता जी आहे ते परमेश्वर पाहतो. कारण की जिवंत उदाहरण माझे आजोबा, माझी आजी रायरन तुम्हाला माहिती आहेत का, जे उंट बिंट गावाला होतात, सोंग बिंग घेऊन येतात, ते जत्रामध्ये यायचे आणि चावडीमध्ये गावाचं एक ते हे असतं, चावडीमध्ये त्यांची व्यवस्था असायची, त्या रायरंद लोकांची व्यवस्था असायची. कारण की मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, मी त्याचा साक्षी आहे. आणि आमच्या घरामध्ये पीठ नसायचं, मग आत्ताच्या पुरतं आहे, म्हणजे उद्या सकाळी होऊ शकतं, आता जर दिलं तर मग उद्या सकाळी काही नसणार. पण माझे आजोबा सगळ्यात पहिले आले ते लोक तर आजीला चल 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 त्यांचे लेकरं बाळं आलेत आणि त्यांना भाकरी कोणी देणार नाही, काय नाही, बनव. तर माझ्या आजीने पण असं कधी म्हटलं नाही की एवढंच पीठ आहे, हो सगळ्याला काय नाही. आज्ञा मानली आणि ते केलं. सगळ्यात पहिलं जेवण त्या लोकांना जात असेल तर आमच्या घरातून, माझ्या आजोबाच्या घरातून जात होतं. परत सकाळी त्यांचा चहा पाणी, सकाळीच गावात जायचे, साखर हे सगळे उधारीवरती कशावरती ते घेऊन यायचे. पण कधी कोणाला त्यांनी आपल्या घरातून उपाशी पाठवलं नाही. जे आपण घर बांधतो माहिती आहे ना, तर आपण घर बांधतो तर आपल्याला जे आपल्याकडे येतात कडी आहे जे, आणि आपण त्यांना काय देतो, चहा पाणी आहे ना, आणि पैसे, बिस्किट, नाश्ता, वडापाव पण देऊ शकतो, लेटपर्यंत काम केलं आहे ना, आणि कधी एखाद वेळेस असलं एखाद्याला जेवण देऊ शकतो. जेव्हा मामांचं घर बांधलं गेलं, तो आमचा वाडा बांधला गेला, 1.25 महिना जे तिथं होते 4-5 जण ते तोडी दगड असतात ना, त्यांच्या तोडी बनवतात आणि मग त्या घराला लावतात. ते जे कामगार होते, घर बनवले होते, 1.25 महिने होते, 1.25 महिने खाऊन पिऊन होते घरी. राहायला तिथंच, खाऊन पिऊन, आणि त्यांची जी मजुरी आहे तिथे आहेच. पूर्ण घराचं बांधकाम करून घ्यायचं, मग त्यांना कपडे घेतले, त्यांना फेटे घेतले वरून. सांगण्याचं तात्पर्य काय, जी तुमची धार्मिकता आहे. तर आज हे जे कॅलेंडर समोर लागलं, हा त्यांचा नातू आहे, माझ्या मामांचा मुलगा, इंटरनॅशनल पास्टर आहे. साऊथ आफ्रिका, कोरिया, जपान, सिंगापूर जे काही असेल तिथं सगळीकडे. आणि आज करोडोचं चर्च बनते. काय अहमदनगरला करोडोचं चर्च उभा राहतंय. आणि त्यांच्याकरता की पाळक साहेब आमच्या घरी येतील तर राहतील पुढे, म्हणून लोकांनी त्यांच्यासाठी खास खोल्या तयार करून ठेवल्यात की पाळक साहेब तुम्ही आला तर इकडे तुम्ही राहायला पाहिजे. हा आशीर्वाद येतो कुठून, कळतंय का? ही काय इतिहास जमा गोष्ट नाही, ही चालू आहे, वर्तमान आहे. पण ज्यांनी इतिहास केलाय परमेश्वराच्या सेवेमध्ये, ज्यांनी मला लहानचं मोठं केलं, माझ्या आईवडिलांनी नाही केलं, मला आजी आजोबांनी लहानचं मोठं केलं. तर जो इतिहास त्यांनी केला, त्यांच्याकडे काही नसून त्यांनी उद्याचा विचार नाही केला, तर त्यांनी अर्पण केलं, समर्पण केलं. तर परमेश्वराचं वचन सांगतं, अश्विनीला कधी वाचा सांगा की तू आपलं अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्याकडे फिरून येईल. काय होईल?
म्हणजे करून मोकळा हो, प्रतिफळ देणारा मी आहे. प्रार्थना कर, निवड करणारा मी आहे. निवड करतो आणि अशा माणसाची करीन. 2-3 जण तेच, पण ते शेवटपर्यंत तुझ्याबरोबर राहतील. 12 जण जग हाणून सोडतील. नाही मला 70 जणांची गरज, नाही मला 5,000ची गरज. जेवून जा, खाऊन जा, 15,000 20,000 जेवून जा. आशीर्वाद तुला डोळे देतो, तू कुबडा आहे तुला चांगला करतो, तू लंगडा आहे तुला चांगला करतो, सगळं करतो. पण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश माझ्या 12 जणांना आहे, कारण ते माझ्या बरोबर. आणि यांच्याद्वारे ज्यांनी विश्वास ठेवला माझ्या वचनावरती त्यांचा पण आहे. कारण की जे तुम्ही पृथ्वीवरती खोलाल ते स्वर्गात खोललं जाईल, आणि जे पृथ्वीवरती तुम्ही बंद कराल ते स्वर्गात बंद केलं जाईल. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलेलं अभिवचन आहे. म्हणून ज्या घरात तुम्ही जाता तिथे जा, आणि त्या घराने तुमचा स्वीकार केला तर ठीक आहे, त्या नगराने तुमचा स्वीकार केला सुवार्तेचा ठीक आहे. जर नाही केला तर आपल्या पायाची धूळ तिथे झटका आणि निघून पुढे चला. न्यायाच्या दिवशी मी बघून घेईन. आणि ज्याचा स्वीकार केला मग आशीर्वाद त्या घरावर धावून येते. आणि काय करायला सांगतो परमेश्वर? काय दगड उचलायला सांगत नाही. अनाथावर दया कर, भुकेलेला अन्न दे, माणसाला माणूस म्हणून वागव, त्याच्याबरोबर वाग जसा तू माणूस आहेस ना. तुला कसं वाटतं की मला काही लागल्याच्या नंतर मला दुखतं, मग समोरच्याला आपण एक चापट मारली तर त्याला कसं दुखेल? कोणी मला जर मारलं तर मला लागतं, मग त्याला जर मारलं त्याला लागणार नाही का? म्हणून हिंसा करू नको. हिंसक, कारण की तुझी सगळी राक्षसी प्रवृत्ती, तुझी जी आहे व्यभिचारची वृत्ती, पापी वृत्ती, सगळे जितकेही तू पाप केले होतेस ते सर्व मी स्वीकारले. आणि मी त्या क्रूस खांबावरती जातो की याच्या पुढे तुला तो दंड व्हायला नको आहे ना. बाप स्वर्गामध्ये बसलाय, आपल्या मुलाला आज्ञा करतोय की हे माझे लोक आहेत, तू माझा मुलगा आहेस. पण यांना वाचवणारा कोण आहे? मी निर्माण केलं. तर यांना वाचवण्याकरता काय तुला अर्पण व्हायचंय. तू जाणार आहेस ना. पहिली आज्ञा कोणी केली आहे? की त्याने आपल्या मुलाला. त्याच्यात सगळ्यात पहिली आज्ञा कोणी केली आहे? आपल्या मित्राला अब्रामाला, की चल तुझा पुत्र माझ्यासाठी दे. मग त्यावेळेस काय येशू ख्रिस्त नव्हता काय? होता. कोणाला दाखवून देतो? बघ मी माझ्या मित्राला सांगितलं की तू अर्पण आपल्या मुलाला कर, आणि तू मागे नाही हटला तर करतोय. मग जेव्हा तू जाशील तेव्हा काय करशील? आमच्या परमेश्वराने खचित परमेश्वराला इतकं संतुष्ट केलं की एकाने त्याने अर्पण केलंय ना, माझे 12चे 12 अर्पण होतील. काय मी आज्ञा करीन तर माझे 12चे 12 पण अर्पण होतील. मी प्रार्थना करतो, मी निवडतो. तुम्ही निवडले, पडले उठले, पडले उठले, पण मी जे निवडीन ते उठूनच उभा राहते, ते परत पडणार नाही. कारण की आमचा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराची जिवंत काय प्रतिमा आहे. आणि म्हणून उगाच बाप म्हणत नाही की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे. कारण की बापा पाहून पण काही कामं राहून गेली, मग आता म्हणून तुम्ही याची ऐका, हे काय सांगतो आणि त्याच्याप्रमाणे करा. नका ऐकू माझ्या दासाचं, नका ऐकू मोशेचं. जो सांगन तो हा माझा मुलगा सांगा. आणि काय सांगा? प्रार्थना करा. मी निवड तुमची प्रार्थनेच्या द्वारे करतो. तुम्ही जगाचं कल्याण प्रार्थनेच्या द्वारे करा.
आणि तेच वाचन आम्हाला आहे, तीच कामगिरी आम्हाला आहे की जा आणि माझ्या नावाने सुवार्ता सांग की परमेश्वराचं राज्य जवळ आलं आहे, मन फिरवा. तर आम्हाला प्रार्थना करण्यासाठी आम्ही कसे आहोत, निवडलेले हवे आहोत ना. आणि जर आम्हाला वाटतं की आम्ही निवडलेलं पाहिजे, तर आम्ही हे पवित्र वचन वाचलं पाहिजे. त्याची आम्हाला काय आहे येशू ख्रिस्ताचं ते आम्हाला कळालं पाहिजे. तेव्हा आम्ही काय होऊ, निवडलेले होऊ. निवडलेले असंच होत नाही. आता आपण गहू किती चांगले गहू आणले तरी आपण त्याला काय करतो, पाखडतो आणि त्यातून कचरा खडे टाकून देतो, निवड करतो ना, आहे का नाही. आपल्या कोणाला 3 मुलं आहेत, कोणाला 4 मुलं आहेत, कोणाला 2 मुलं आहेत, पण त्याच्यातून प्रिय तुम्हाला एक असतो, ज्याच्यावरती खास तुमची प्रीती असते. काय कारण असतं त्याचं? जर आम्ही आमच्या मुलांमध्ये किंवा हे माझे 3 मुलं आहेत, तिन्ही काम करतात, तिघही पगार कमवतात, पण हा जो आहे ना मधवा, तो मी सांगन ते करतो, तो मला कधी उलट बोलत नाही, तो आईला कधी काही म्हणत नाही, सांगितलेलं काम निमूटपणे करतो. हे बाकीचे दोघं नाही करतात ते हो, पण कुरकुर करून करतात, नाही असं नाही. म्हणून परमेश्वराला कुरकुर न करणारे असे लोक हवेत. म्हणून निवड त्याने केली कुरकुर न करणाऱ्यांची. हा, आता त्याच्या शिष्यांना भरपूर प्रश्न पडला, पेत्राला पण पडला की जेव्हा आमचा गुरु म्हणतो की बालका समान होऊन मजकडे या, कारण की स्वर्गाचं राज्य असल्यांचंच आहे. निकोदेमसला सांगतो की नव्याने जन्म घेतले वाचून कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. आता म्हातारा माणूस आहे ना, तेव्हा पण पेत्र ऐकत होता. श्रीमंताला सांगितलं, श्रीमंतांनी पण नाकारला, आणि मग येशूने सांगितलं की सुईच्या नाकातून उंट जाऊ शकतो, पण श्रीमंत माणूस स्वर्गात जाऊ शकत नाही. मग पेत्राला प्रश्न पडला, अरे मी तो मासे मारत हो, ते तो रोजची रोज कमवत होतो, मग हे काय सांगत आहे मला, गुरु काय बोलत आहेत, मला काय मिळणार आहे का नाही. हा जगित प्रश्न होता त्यांना, आणि प्रत्येक शिष्याला होता. जेव्हा जप्तीच्या मुलाच्या आईने सांगितलं की प्रभू मी तुमच्याजवळ एक प्रार्थना करते की तुम्ही निवड करा माझ्या मुलाची, काय करू निवड, तर तुमच्या एकीकडं डावीकडे एक बसू द्या आणि एक उजवीकडे बसू द्या, है ना, ही निवड तुम्ही करा, मी प्रार्थना करतो. तर ते म्हणतो कसं करणार आहे, पण हे कसं करणार ते तर झालं किंवा नाही हे तर वेगळी गोष्ट आहे. पण हे जे बाकीचे 10 जण होते यांना राग आला, म्हणजे कसं काय तू लगेच म्हणजे वशिला लावायला लागली काय आमच्या समोर. जशी एक आई कोणापुढे आपल्या मुलासाठी नोकरीचा वशिला लावते, कुणाला सांगते आपल्या मुलाबद्दल, है ना, तसं तू वशिला सांगायला. गुरु आहे, न जाणो कधी तिचं ऐकून हा म्हणायचा, आणि आम्ही असंच मग राहिलो बाहेरचे बाहेर. मी रात्रीतच एवढे मासे धरत नव्हतो, मी सगळं सोडून दिलं, हे केलं. मला वाटलं होतं की तो थोडी मला पहिलं पाचारण केलं आहे, हां माझ्या भावाला पाचारण केलं आहे, आणि तू येऊन लगेच असं ते काय, आता या बाईला काय बोलायचं आहे, हिला काय उत्तर द्यायचं आहे. आणि शिवाय ती प्रार्थना करते, म्हणजे प्रार्थना करते देव ऐकल, प्रार्थनेद्वारे परमेश्वर उत्तर देणार ना. ती प्रार्थना करते, ते पण तो समोर आहे बसलेला, आणि तो म्हणतो की तुला काय पाहिजे, आणि देव तर कधी म्हणणार नाही की तुला तर देणार नाही म्हणून. होऊ शकतं देईल, ही त्यांच्या मनामध्ये धाकधुकी आहे. पण इथे स्पष्ट सांगतं की जे तुमचं आहे ते तुमच्यापासून मी कधीच हिरावून घेणार नाही, कितीही माझ्या वशिला लावू दे. पण तू जी प्रार्थना करतोस
जी माझ्यासाठी, ते तुझं स्थान मी दुसऱ्याला देणार नाही. मग त्यांनी तो 20 वर्षापासून प्रार्थना करतोय, ती चुकीची प्रार्थना करत आहे. त्या चुकीच्या प्रार्थनेमध्ये परमेश्वर साथ देत नाही. चुकीची प्रार्थना मागेच मी सांगितलं होतं की कोणची चुकीची प्रार्थना, की मला कोणाचं काही बाहेर म्हणजे आपल्या शेजाऱ्याचं काही भांडण झालं किंवा काही आपलं त्याच्यात जमत नाही, मग आमच्या मुखातून परमेश्वरा त्याची माझी गाठभेट सकाळ सकाळ होऊ देऊ नको, हे मी प्रार्थना करतो. त्याचं तोंड मला, काळं तोंड मला दिसू देऊ नको, ही मी प्रार्थना करतो. ही चुकीची प्रार्थना आहे ना. परमेश्वराला त्याचे सर्व मुलं प्रिय आहेत, त्याचा स्वभाव बेकार आहे, तर परमेश्वर त्याचा स्वभाव नीट कर, ही आमची प्रार्थना पाहिजे. परमेश्वरा तू जेव्हा येशील तेव्हा तुझ्या राजवैभवामध्ये माझी आठवण कर, मग तुला कुठं बसवायचं ते बसव, अशी म्हणली असते याकोब आणि योहानाची आई, तर प्रार्थना मान्य झाली असते की तू जेव्हा येशील तेव्हा. तशी चोराने प्रार्थना काय केली की परमेश्वरा जेव्हा तू येशील तेव्हा काय कर, माझी आठवण ठेव. आणि परमेश्वराने सगळ्यात कुठल्याही शिष्याला नाही, कुठल्याही त्या सेवा करणाऱ्याला नाही, सगळ्यात पहिला चोर सुख लोकात जाऊन बसला, ज्याने काहीच नाही केलं. एक शब्द, एक समर्पण, पण संपूर्ण समर्पण. मनातून, हृदयातून प्रार्थना, अंतकरणातून प्रार्थना. जाणीव मी पापी आहे ही जाणीव. जेव्हा आम्ही आमच्या पापाचा अंगीकार करू आणि मग प्रार्थनेला बसू, मग ती प्रार्थना आमची असेल. आणि मग परमेश्वर आम्हाला निवडेल आणि मग आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये निवडलेले असे होऊ. मग निवडलेलं ते 1 असो, 2 असो, 3 असो, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण आमच्याकडे पाहून इतर जग, तो एरिया आमच्याकडे पाहून तो हल्ल्याशिवाय राहणार नाही. हे काहीतरी खास आहे. म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलं आहे की प्रेषित जेव्हा कार्य करत होते तेव्हा प्रेषितांमध्ये सामील होण्यास कोणी धजत नव्हतं, त्यांचं भय होतं, पण आदर सगळे करत होते, कारण की निवडलेले. म्हणून परमेश्वर आपण विनंती करी, तू मला निवड, जसे शिष्य निवडलेस. परमेश्वरा मी प्रार्थना करतो की आता माझी निवड तू कर. हालेलुया.